आपण मागच्या क्लासमध्ये अरब इतिहास लेखनाबद्दल चर्चा केली. त्याच्यामध्ये आपण इब्न खल्दून बद्दल सुद्धा चर्चा केली, की कसं इस्नाद ही एक जी प्रक्रिया होती, आपल्याला माहिती कुठून मिळाली, त्या माहितीच्या मूळ स्रोतापर्यंत जाण्याचा जो प्रयत्न होता, त्याला इस्नाद म्हटलं जायचं. Opinado. Hacer poeta. आता आता आपण पुढे जाऊया. आता भारतामध्ये जेव्हा सुलतानांचं राज्य सुरू झालं, शेवटचा जो दिल्लीचा हिंदू राजा होता पृथ्वीराज चव्हाण, याला मोहम्मद घोरीने हरवलं आणि तिथून आपण सुलतानशाहीची सुरुवात झाली असं समजतो. दिल्लीवर सुलतानाचं राज्य सुरू झालं, पण त्याच्यापूर्वीच अरब लोकांनी सिंधमध्ये आक्रमण केलं होतं आणि भारतावर त्याच्यानंतर मोहम्मद गझनींनी स्वाऱ्या केल्या. तर ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला जी मिळते, तो सगळा जो इतिहासकार आहे त्याला सर्वसाधारणतः सुलतानांच्या काळातील इतिहास लेखन असं म्हटलं जातं. सुलतानां जे धर्माने मुस्लिम होते, तुर्क होते, त्यांनी जेव्हा भारतात आपलं राज्य स्थापित केलं, त्याच्या आधीच मध्य आशियामध्ये, पर्शियामध्ये, तुर्किस्तानमध्ये आणि अरब लोकांचं बद्दल तर आपण पाहिलंच आहे. या सगळ्या लोकांमध्ये इतिहास लेखनाची परंपरा ही बऱ्यापैकी विकसित झालेली होती. त्याच्या तुलनेमध्ये आपण जर का भारताचा विचार केला, तर भारतामध्ये सर्वसाधारणतः आपण पाहतो की धार्मिक पद्धतीचं लिखाण होतं आणि इतिहास दृष्टी ज्याला म्हणतात, की भूतकाळातल्या गोष्टी ज्या होऊन गेल्या, भूतकाळातल्या घटना जे होऊन गेल्या, त्याचं एक व्यवस्थित विश्लेषण, पुराव्यासहित विश्लेषण करून त्याची मांडणी करणं, हा प्रकार भारतामध्ये तोपर्यंत तरी विकसित झालेला नव्हता. काही छोटी मोठी उदाहरणं समजा आपण सोडून दिली, उदाहरणार्थ राजतरंगिणी, ज्याच्यामध्ये आपल्याला काश्मीरच्या इतिहासाबद्दलची माहिती मिळते. पण अशी उदाहरणं जर का सोडली, तर त्या व्यतिरिक्त भारतीय लोकांचं लिखाण हे सुलतानशाहीच्या स्थापनेच्या पूर्वी प्रामुख्याने ही धार्मिक कल्पना, फिलॉसॉफिकल डिस्कशन अशा पद्धतीत आपल्याला दिसून येतं. उदाहरणार्थ उपनिषद, महाभारत, भगवद्गीता वगैरे वगैरे. पण इतिहास बोध हा मात्र विकसित झालेला नव्हता. पण सुलतानाच्या काळामध्ये मात्र तो विकसित झाला. आता हे शेअर करतो मी तुमच्याशी. हा, हे दिसतंय तुम्हाला? नोट्स दिसतंय आणि मी पण दिसतोय. कोणीतरी सांगा अनम्यूट करून. हो सर. हो सर, दिसत आहे. हा, ठीक आहे. तर दिल्ली सुलतानाची जी स्थापना होती, ती भारतीय इतिहास लेखनामध्ये एक नव्या युगाची सुरुवात झाली. त्यांना भारतामध्ये येण्यापूर्वीच अरब, पर्शियन आणि तुर्की लोकांमध्ये इतिहास लेखनाची परंपरा बऱ्या प्रमाणात विस्तृत झालेली होती. आणि आपण प्रामुख्याने पाहतो की त्यांनी गद्य पद्धतीचं लिखाण केलं आहे. कारण बघा, जो विषय गंभीर असतो सर्वसाधारणतः, त्याच्यामध्ये गद्य पद्धतीचं लिखाण हे जास्त सोयीस्कर पडतं. आपण गंभीरतेने सिरियसली गद्य लिहू शकतो. कवितेमध्ये सर्वसाधारणतः एक रंजनात्मकता असते, वाचकांच्या इमोशनला अपील करण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न असतो. तर असं गद्यात्मक इतिहास लेखन जी परंपरा ही या तुर्की आणि अरबी आणि पारशी लोकांमध्ये ऑलरेडी सुरू झाली होती आणि तीच मग भारतामध्ये सुलतानशाहीच्या स्थापनेनंतर आली. कवितेमध्ये साहित्यिक परिणामासाठी साधारणतः सत्याशी बरेचदा तडजोड केली जाते, पण आपण बघतो की गद्य लिखाणामध्ये मात्र तसं करण्याची आवश्यकता नसते आणि सत्याची कार धरून आपण संशोधन करून आपले लिखाण लिहू शकतो. तसंच या कालखंडामध्ये इतिहास लेखनाला आणखी जास्त प्रोत्साहन देणारी गोष्ट अशी होती की हे जे सुलतानाचे जे शासक होते, जे राज्यकर्ते होते, ते बाहेरून आलेले होते. भारतीय लोकांवर त्यांनी आपलं अधिपत्य स्थापित करणं केलं. हॅलो सर, आवाज ब्रेक होतोय.
हा ये हे काही हॅलो सर. अं, आवाज नाही येत आहे सर. हा येतोय का? आत्ता येते सर, इतक्या वेळेचा नव्हता येत. बरं बरं, पण मी दिसत नसेल तुम्हाला. एक मिनिट, मी व्हिडिओ सुरू करून पाहतो, थांबा. हा आता दिसत आहे का? हो सर. हो सर. आणि आवाज पण येत आहे आता? हो. हा बरं, एक मिनिट, आपण यांनी टेस्ट करू, थांबा. यांनी जास्त क्लिअर होतो का टेस्ट करू? मागच्या वेळेस काहीच नाही आला सर आवाज. आता काय? आतापर्यंत झाला ना, काहीच नव्हता येत आवाज, सुरुवातीलाच आला फक्त. बरं, पण आता क्लिअर आहे का? हो. अच्छा, ठीक आहे ठीक आहे, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता. बरं ठीक आहे, आता मी पण दिसत आहे, क्लिअर आहे. आणि हे तुम्हाला नोट्स नसतील दिसत ना? आता नोट्स दिसत आहे का? हो सर, दिसत आहे. नोट्स पण दिसत आहे. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, चला ओके, पुढे जाऊया. हा, तर सर्वसाधारणतः आपण पाहतो की या इतिहासकारांनी, सुलतानाच्या काळातल्या इतिहासकारांनी गद्यात्मक लेखन केलं आणि त्याला काही अपवाद आहे. उदाहरणार्थ अमीर खुसरो सारखे. अमीर खुसरोनी मात्र आपलं लिखाण काव्यात्मक शैलीने केलं. आणि आपण पाहतो की जेव्हा आपण गद्यात्मक आणि काव्यात्मक शैलीची तुलना करतो, तर गंभीर विषयाला गद्य हे जास्त सोयीस्कर राहतं, कारण काव्यात्मक शैलीमध्ये साहित्यिक परिणामासाठी कुठेतरी सत्याशी तडजोड केलेली राहते. आता या कालखंडामध्ये इतिहास लेखनाला प्रेरणा देणारं एक आणखी महत्वाचं कारण असं होतं की हे जे सुलतानशाहीचे राज्यकर्ते होते, हे बाहेरून आलेले होते आणि आपल्या कर्तृत्वाची नोंद ठेवणं त्यांना आवश्यक वाटलं, आणि म्हणूनच त्यांनी आपल्या दरबारामध्ये इतिहास लेखनाला प्रोत्साहन दिलं. आणि म्हणूनच आपण पाहतो की या कालखंडामध्ये ज्याला प्रोफेशनल हिस्टोरियन म्हणतात, याच्या प्रोफेशनल हिस्टोरियन हा एक नवीन वर्ग अस्तित्वात आला, आणि जो की दरबारामध्ये राहून राजांनी काय काय केलं, त्यांनी कोणते फरमान काढले, त्याचं कर्तृत्व काय होतं, कोणकोणत्या लढाया जिंकला, अशा प्रकार पद्धतीचा इतिहास लेखनाची परंपरा भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाली. त्यातल्या काही राज्यकर्त्यांनी स्वतःच इतिहास लिहिला. उदाहरणार्थ फिरोज शाह तुगलक यांनी स्वतः चरित्र लिहिलेलं आहे. या सुलतानाच्या कालखंडामध्ये जसं की अरबी लोकांनी ऐहिक जीवनाला महत्व दिलं, त्याच्या तुलनेमध्ये आपण बघतो की भारतातली जी परंपरा होती ती परमार्थपर जास्त होती. ऐहिक जीवनाला जास्त महत्व न देता परमार्थाला जास्त महत्व दिलं जायचं. आणि कदाचित ते सुद्धा एक कारण असेल की इथे इतिहास लिखाणाची परंपरा ही जास्त मोठ्या प्रमाणात विकसित झालेली नव्हती. तर या सुलतानशाहीतल्या इतिहास लेखना मधल्या आणखी काही महत्वाच्या गोष्टी आहेत की त्यांचा जो महत्वाचा उद्देश जो होता तो वाचकांना रोमांचित करणे, त्यांना विस्मित करणे, त्यांना माहिती देणे हा होता. आणि त्यांनी बरेचदा आपल्याला जी माहिती मिळाली त्याचं एक सायंटिफिक अनालिसिस, खरंच ही माहिती खरी आहे की नाही आहे याचं विश्लेषण आपल्याला केलेलं दिसून येत नाही. इतिहास तसंच सुलतानाच्या काळामध्ये राजघराण्यातील मुलांसाठी वाचनाचा एक महत्वाचा विषय समजला जायचा, कारण इतिहास समजल्यावरच आपण चांगले राज्यकर्ते होऊ शकतो, ही कुठेतरी भावना त्या लिखाणामध्ये, इतिहास लेखनामध्ये दिसून येते. पत्रव्यवहारातून त्यांना बरीचशी माहिती मिळाली तरी त्यांनी सत्य स्थापन करण्याचा, सत्य शोधून काढण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येत नाही. बरेच तर त्यांचं वर्णन अतिशयोक्तीपूर्ण राहतं. राजाची प्रशंसा करणं त्यांचा उद्देश मुख्य राहतो. इस्नादची जी परंपरा होती, जी की अरब लोकांमध्ये ऑलरेडी फार मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती, की एखादी माहिती मिळाली तर ते माहितीचा मूळ स्त्रोत शोधून मागे मागे जाणं, त्या इस्नादच्या परंपरेचं काटेकोरपणे पालन मात्र सुलतान काळातल्या इतिहासकारांनी केलेलं दिसून येत नाही. आणि त्यांनी प्रामुख्याने फारसी भाषेमध्ये लिखाण केलं. बघा, फारसी भाषा जी होती ती मुख्यत्वे करून काव्यासाठी जास्त सुटेबल होती. तर जी फारसी भाषा काव्यासाठी सुटेबल आहे, त्या फारसी भाषेचा उपयोग आपण गद्य लिखाणासाठी करतो. तर इथे सुद्धा कुठेतरी तो एक प्रॉब्लेम थोडासा या सुलतान काळातील इतिहास लेखनामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यामुळे असं म्हटलं जातं की त्या काळातले इतिहास लेखक जे होते ते कथावाचक होते. ते कथा सांगितल्यासारख्या गोष्टी सांगायचे, पण ते मूळ प्रामुख्याने संशोधन वृत्तीचा त्यांच्यामध्ये अभाव आपल्याला दिसून येतो. पुरेसे साधनं त्यांच्याकडे होतील. एक आणखी अरब लोकांमध्ये एक आणखी इतिहास लेखनाची परंपरेचा एक विचारसरणी होती. त्याला अशारती विचारसरणी म्हणायचे. अशारती विचारसरणी म्हणजे काय, की सगळ्या गोष्टी ह्या अल्लाच्या मर्जीनुसार होतात, दैवी इच्छेनुसार होतात. तर ही विचारसरणी सुद्धा या सुलतान काळातील इतिहास लेखनामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येते. जेव्हा हे
इतिहासकार सगळ्या गोष्टी ह्या अल्लाच्या मर्जीनुसार होतात, अल्लाच्या मर्जीनुसार आम्ही युद्ध जिंकलो वगैरे असं लिहिताना दिसून येतं. आणि त्यालाच इंग्लिशमध्ये प्रोव्हिजिन्शियल इतिहास असं म्हणतात. प्रोव्हिजिन्शियल म्हणजे जे ईश्वराने आधीच डिसाईड करून ठेवलं आहे तशा पद्धतीचा इतिहास असं ते म्हणतात. तर हे जे मध्यकाळातलं जे इतिहास लेखन झालं, जे प्रामुख्याने फारसीमध्ये झालं, त्याचे सर्वसाधारणतः दोन भाग पाडण्यात येतात. 12वे ते 15वे शतक जो की सुलतानाचा कालखंड आहे, आणि 16व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत जो की मुघलांचा कालखंड आहे. आणि हे जे सुलतानाच्या काळातलं जे लिखाण होतं, वेगवेगळ्या प्रकारचं जे लिखाण झालं, त्याचे प्रामुख्याने आपण 6 भाग पाडतो. एक होता सामान्य इतिहास, आणि या सामान्य इतिहासमध्ये काय, बघा काय होतं ना, जसं आपण अरब इतिहास लेखनाची चर्चा करताना आपण या गोष्टीची चर्चा केली आहे की सुलतानात राज्य भारतामध्ये जरी सुरू झालं तरी एक खिलाफतची संकल्पना होती की जगभरातले सगळे मुस्लिम एका खलिफाचे सिटीजन आहे, नागरिक आहे, आणि आपण कुठेतरी आपसात कनेक्टेड आहोत. त्यामुळे भारतातल्या सुलतानाचे इतिहासकार जे होते ते अगदी अरब स्थानापासून सुरू करायचे. मोहम्मद पैगंबराच्या आधी तिथे कशा प्रकारचं जीवन होतं, पर्शियामध्ये कशा प्रकारचं जीवन होतं, रोमन साम्राज्य, त्याच्यानंतर रोमन साम्राज्याचा उल्लेख द्यायचे, आणि मग त्याच्यानंतर मोहम्मद पैगंबरापासून अगदी खलिफा, आणि मग नंतर भारताचं. आता असं बरेचदा आपल्याला भारतातील इतिहासकारापासून दिसून येतं. आणि त्याच्यामुळे या सर्वसामान्य इतिहास ज्याला म्हटलं जातं, मुस्लिम देशाचा इतिहास, सैन्य मोहिमा, राजांचे कुटुंब, मोहम्मद पैगंबराचं जीवन, त्याच्या पूर्वीचं अरब लोकांचं जीवन, या सगळ्या गोष्टींचा इतिहास जेव्हा सांगितला जातो तर तेव्हा त्या सगळ्या गोष्टीला सर्वसामान्य इतिहास असं म्हणून आपण त्याला संबोधित केलं जातं. त्याच्यानंतर दुसऱ्या पद्धतीचा जो इतिहास आहे त्याला मनकीब म्हटलं जायचं. मनकीब म्हणजे काय असायचं की प्रशंसात्मक इतिहास लेखन. ज्या राजांनी इतिहासकाराला आपल्या दरबारामध्ये ठेवलं त्या राजाचं स्तुतीपर गद्यामध्ये वर्णन करणं त्याला मनकीब म्हटलं जायचं. आणि याचं एक खूप महत्वाचं उदाहरण म्हणजे काय, कुतबी यांनी लिहिलेलं तारीख-ए-यामिनी हा ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये मोहम्मद गझनी बद्दल विस्तृत माहिती मिळते, पण अर्थात ते मोहम्मद गझनीची प्रशंसा त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर तिसऱ्या पद्धतीचं जे लिखाण आहे, ज्याला इंग्रजीमध्ये डॅडिएटिक हिस्ट्री म्हटलं जायचं, जे म्हणजे नैतिकतेचे धडी देणारे पुस्तकं. तर त्याच्यामध्ये काय राजांनी करावं, काय राजांनी करू नये, काय केल्याने त्याचा काय फायदा होईल आणि काय केल्याने त्याचं काय नुकसान होईल, अशा पद्धतीचं जेव्हा ही विचारसरणी मनामध्ये ठेवून जेव्हा इतिहास लेखन केलं जातं तेव्हा त्याला डॅडिएटिक हिस्ट्री म्हटलं जातं. डॅडिएटिक म्हणजे तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन देणे. आणि या डॅडिएटिक हिस्ट्रीमध्ये एक महत्वाचा जो ग्रंथ आहे तो आहे तारीख ए फिरोजशाही, बर्निनी, जियाउद्दीन बर्निनी लिहिलेला आहे. त्याच्याबद्दल आपण नंतर चर्चा करू. तर हा सुलतानाला फिरोजशाह सुलतानाला प्रामुख्याने शिक्षित करण्यासाठी, त्याला भूतकाळापासून काही गोष्टी त्यांनी शिकल्या पाहिजे या उद्देशाने हा इतिहास लिहिलेला गेलेला आहे. त्याला डॅडिएटिक इतिहास लेखन असं म्हणतात. त्यानंतर काव्यात्मक इतिहास लेखन आलं, त्याच्यामध्ये प्रामुख्याने अमीर खुसरो, हसन निजामी आहे. तर अमीर खुसरोनी तत्कालीन सुलतानाच्या कालखंडामध्ये ज्या घटना होत होत्या त्या घटना घेऊन त्याचं एक वर्णनात्मक काव्यात्मक वर्णन केलेलं आपल्या लिखाणामध्ये दिसून येतं. त्याच्यानंतर सुफीचे चरित्र सुद्धा या कालखंडामध्ये लिहिले गेले. तर सुफी धार्मिक गोष्टीबद्दल अधिक माहिती देतात, मुस्लिम धर्माबद्दल अर्थात, आणि तसंच त्याबरोबरच तत्कालीन सामाजिक आणि आर्थिक स्थितीबद्दल सुद्धा माहिती देतात. तर हमीद कलंदर यांनी लिहिलेलं खैर उल मजलिस नावाचं एक जे पुस्तक आहे ते मोहम्मद गझनीच्या काळामध्ये जी धान्य टंचाई आणि आर्थिक अस्थिरता झाली होती त्याच्याबद्दल माहिती देतात. त्याच्यानंतर 6व्या प्रकारचं जे इतिहास लेखन आहे ते आहे वसियतनामा. बघा, वसियत म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये विल म्हणतो ना, जसं जेव्हा वडील म्हातारे होतात तेव्हा ते काय करतात, आपलं मृत्यूपत्र, वसियतनामा मराठीमध्ये मृत्यूपत्र तयार करतात. आणि त्या मृत्यूपत्रामध्ये आपल्या प्रॉपर्टीचा कोणता हिस्सा कोणत्या मुलाला जाईल हे साधारणतः लिहिलेलं असतं. पण आपण हे सुलतानाच्या काळातले जे वसियतनामा पाहतो तर त्याच्यामध्ये नुसतं राज्याची विभागणीच केलेली न राहता त्याच्यामध्ये येणाऱ्या राजाला, म्हणजे आता सध्या जो राजपुत्र आहे त्याला कशा पद्धतीने त्यांनी राज्य करायला पाहिजे, कशा पद्धतीने राज्य केल्याने काय फायदा होतो, या प्रकारचं जे शिक्षण दिलेलं राहतं त्याला त्याला ते सुद्धा वसियतनामामध्ये मिळतं. आणि त्याच्यावरून तत्कालीन राज्य, राजा, राजपुत्र, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे काय कर्तव्य असावं याच्या बद्दलची संकल्पना आपल्याला या वसियतनामामध्ये मिळून येते. तर हे 6 प्रकारचं इतिहास लेखन या सुलतानाच्या कालखंडामध्ये झालेलं आहे. सगळ्यात पहिले सामान्य इतिहास, ज्याच्यामध्ये राजा, अरबांचं, तुर्क लोकांचं विजय, मोहम्मद पैगंबरांची बद्दलची माहिती, मुस्लिम देशांचा इतिहास, या गोष्टीची माहिती दिलेली राहते. त्याच्यानंतर दुसरं आहे मनकीब, जे की स्तुतीपर राहतं. त्याच्यानंतर डॅडिएटिक इतिहास आहे जे की नैतिकतेचे धडे देतं. त्याच्यानंतर चौथा आहे काव्यात्मक लेखन, आणि 5वा आहे सुफीचे चरित्र, आणि 6वा आहे वसियतनामा. तर सुलतानाच्या काळातले काही महत्वपूर्ण इतिहास लेखन जे आपल्याला मिळालं आहे त्याच्याबद्दल आता आपण चर्चा करू. तर एक महत्वाचा ग्रंथ आहे चाचनामा.
अरबी भाषेमध्ये लिहिलेला. याचा लेखक कोण आहे हे निश्चित माहिती नाही झालं. त्याच्यानंतर मग नंतरच्या कालखंडामध्ये 12व्या शतकामध्ये याचं फारसी भाषेमध्ये ट्रान्सलेशन करण्यात आलं. पण ज्या व्यक्तीने फारसी भाषेमध्ये ट्रान्सलेशन केलं त्याला तो अरबी भाषेमधला हा ग्रंथ मिळाला होता. आणि या ग्रंथामध्ये अरब लोकांनी जे सिंधवर आक्रमण करून तिथल्या दहीर राजाला हरवलं त्याची माहिती आपल्याला मिळते. आणि त्याच्यातून आपल्याला समजतं की राजा दहीर हा हिंदू ब्राह्मण होता आणि त्याचं तिथल्या बुद्धिस्ट लोकांशी वैर होतं. आणि मग जेव्हा अरब लोकांनी आक्रमण केलं तेव्हा या बुद्धिस्ट लोकांनी आणि बुद्धिस्ट भिक्खूंनी अरबांशी सहकार्य केलं आणि मग राजा दहीरचा त्याला अरब लोकांनी हरवलं आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर दुसरं जो इतिहासकार आहे उत्बी हा आपल्या ग्रंथ तारीख यामिनी याच्यामध्ये मोहम्मद गझनी बद्दल माहिती देतो. अर्थात हे प्रशंसात्मक आहे, हे मी आधी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जो महत्वाचा इतिहासकार आहे त्याचं नाव आहे मोहम्मद बिन मंसूर. त्याला फक्र ए मुदब्बीर सुद्धा म्हणायचे. तर हा गझनवीच्या काळामध्ये गझना इथून लाहोरला येऊन तो सेटल झाला आणि त्यांनी जे पुस्तक लिहिलं आहे शजराए इन्सब आणि याच्यामध्ये इस्लामचे जे प्रोफेट होते मोहम्मद पैगंबर, त्यांचे साथीदार आणि मुस्लिम राज्यकर्ते यांच्याबद्दल त्यांनी माहिती दिली. त्याच्यानंतर कुतुबुद्दीन ऐबक याची जी नेमणूक केली होती भारतामध्ये 1192 नंतर मोहम्मद घोरी 1192 मध्ये तराईचं युद्ध जिंकले. त्यांनी पृथ्वीराज चव्हाणाला हरवलं आणि मग आपला सेनापती म्हणून त्यांनी मोहम्मद बिन तुगलकला भारतामध्ये ठेवलं होतं. तर मोहम्मद बिन तुगलक यांच्या जीवनाचे तसंच त्यांचं जे सैनिकी प्रशासन होतं त्याच्याबद्दलची माहिती हा आपल्या या पुस्तकामध्ये शजरा इन्सामध्ये देतो. आणि भारतामध्ये जे विजय तुर्क लोकांना मिळाले त्याचं श्रेय तो कुतुबुद्दीन ऐबकला देतो. कुतुबुद्दीन ऐबक शरण आलेल्या हिंदू सरदारांविषयी कसा वागायचा याची सुद्धा माहिती तो आपल्या पुस्तकामध्ये देतो. आणि तो सांगतो की सर्वसाधारणतः शरण आलेल्या हिंदूंशी कुतुबुद्दीन ऐबक हा एक मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचा. आणि त्याच्यानंतर या मुतबीरने आणखी एक पुस्तक लिहिलं अदाबुल हरब वा सुजात. हे नावं तुम्हाला लक्षात ठेवणं थोडंसं कठीण जाईल पण हे पाठच करावं लागेल. तर एका पेपरवरती लेखकाचं नाव आणि पुस्तकाचं नाव असं लिहून ते समोर ठेवायचं किंवा खिशात ठेवायचं आणि जाता येता वाचायचं किंवा जिथे आपण अभ्यास करतो तिथे ते चिटकवून ठेवायचं. म्हणजे जाता येतं तुम्हाला ते वाचा 2-2 1-1 2-2 1-1 1-1 2-2 असं पाठ करा तेव्हा कुठे ते पाठ होईल. तुम्हाला हे जवळजवळ 8-10 पुस्तकांची नावं आणि 8-10 लेखकाची नावं आली पाहिजे तेव्हा कुठे तुम्ही या ज्या सल्तानाच्या काळात जे इतिहास लेखन होतं त्याच्याबद्दल तुम्ही 16 मार्काचा क्वेश्चन सोडवू शकाल. तर हे जे पुस्तक आहे अदाबुल हरब वा सुजात हे सुलतान इल्ततमिश याला समर्पित करण्यात आलेलं आहे. आणि हे एपिसोडिक एकानंतर एक काय काय घटना होत गेल्या त्या एपिसोडिक फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. तसंच त्याबरोबर राजाचे काय कर्तव्य असावे, राजाच्या वेगवेगळ्या खात्याचं कामकाज कसं चालायचं, युद्ध कौशल्याबद्दलची माहिती, नौकांबद्दल माहिती, युद्धातले घोडे, त्या घोड्यांवरचा उपचार कसा केला जायचा या सगळ्या गोष्टीची माहिती या अदबु अल हरब वा सुजात या पुस्तकामध्ये मिळते. त्यानंतर हसन निजामी नावाचा इतिहासकार महत्वाचा आहे. त्यांनी ताजुल मसीर नावाचं पुस्तक लिहिलं आणि तराईच्या दुसऱ्या युद्धाचं वर्णन 1192 मध्ये जे झालं होतं त्या दुसऱ्या युद्धाचं वर्णन हा आपल्या पुस्तकामध्ये करतो. आणि तराईचं जे पहिलं युद्ध झालं होतं 1191 मध्ये ज्या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद घोरीला हरवलं होतं त्याचा उल्लेख मात्र हा आपल्या लिखाणामध्ये करत नाही. तर अर्थातच आपल्या राजाला खुश करण्यासाठी हे लिखाण लिहिलं गेलेलं आहे जे की सर्वसाधारणतः त्या कालखंडामध्ये होत होतं. राजेशाही संरक्षण मिळण्याच्या उद्देशाने त्यांनी हे लिखाण केलं कारण इल्ततमिश हा कुतुबुद्दीन ऐबकच्या दरबारात कामाला होता आणि कुतुबुद्दीन ऐबक हा मोहम्मद घोरीच्या दरबारात कामाला होता. तर मोहम्मद घोरीनी पृथ्वीराज चव्हाणाला हरवलं असं सांगणं हे सोयीस्कर वाटत होतं पण पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद घोरीला तराईच्या पहिल्या युद्धामध्ये हरवलं हे त्याला सोयीस्कर वाटलं नाही कारण त्यांनी कदाचित इल्ततमिश नाराज झाले असते. आणि अशा पद्धती हे मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं. आपल्या संरक्षकाची आपल्याला जो पगार देतो किंवा आपल्याला ज्यांनी नोकरीत ठेवलाय त्याचं प्रशंसा करायची, त्याला वाईट वाटेल असं काही लिखाण करायचं नाही, अशा पद्धतीची विचारसरणी या लिखाणामध्ये आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा जो महत्वाचा लेखक आहे मिनाज उस सिराज आणि याचं महत्वाचं पुस्तक आहे तबकत-ए नासिरी. तर 1246 मध्ये सुलतान नसरुद्दीन जे होते त्यांनी दिल्लीला काझी येथे मिनाज उस सिराजची नेमणूक केली आणि नसिरुद्दीन आपला सुलतान नसिरुद्दीन शाह याला समर्पित करून त्यांनी हे तबकत-ए नासिरी पुस्तक लिहिलेलं आहे. तर या पुस्तकामध्ये अगदी नाईल पासून इजिप्त पासून भारतातल्या गंगेपर्यंत जसं मुस्लिमांचं राज्य वाढत गेलं त्या सगळ्या राज्यकर्त्यांविषयी विस्तृत माहिती या पुस्तकामध्ये देतो. त्याच्यामध्ये मोहम्मद गजनी, मोहम्मद घोरी आणि मोंगल यांच्या हल्ल्याची सुद्धा माहिती तो देतो.
पैगंबराच्या जीवनाविषयी माहिती देतो आणि पण साधारणतः घटनांची माहिती देतो. घटनामागील कारण मीमांसा सर्वसाधारणतः करताना सुलतानशाहीतले इतिहासकार आपल्याला दिसत नाही. आता त्याच्यानंतरचं जे पुस्तक आहे याह्या बिन अहमद सरहिंदी यांनी लिहिलेलं तारीख ए मुबारक शाही. तर हा एक सर्वसामान्य इतिहास आहे. तो सय्यद राज्यकर्त्यांच्या दरबारामध्ये होता. सय्यद लोकांचा वंश मध्यकालामध्ये बघा दिल्लीच्या सुलतानाच्या गादीवर वेगवेगळ्या वंशाच्या लोकांनी राज्य केलं. सगळ्यात सुरुवातीला त्याला स्लेव वंश म्हटलं जातं, गुलाम वंश. मग त्याच्यानंतर खिलजीज आले, मग त्याच्यानंतर तुघलक आले, मग सय्यद सुद्धा आले. तर या सय्यद लोकांबद्दल फार जास्त माहिती मिळत नाही, पण हे मात्र एक पुस्तक महत्वाचं आहे ज्याच्यामध्ये सय्यद राजांबद्दल आपल्याला बरीच माहिती मिळते. आणि मोहम्मद घोरी पासून 1434 पर्यंत तो माहिती देतो. आणि फिरोज तुघलकापर्यंतची माहिती लेखी स्तोत्र फिरोज तुघलकापर्यंत जे लिखाण झालं होतं त्या लिखाणाच्या आधारे देतो आणि नंतरची माहिती मात्र तो स्वतःच्या निरीक्षणावर आधारित देतो. आणि महत्वपूर्ण वंशाची माहिती स्वतंत्र अध्यायामध्ये त्यांनी दिलेली आहे. तुघलकाच्या काळातील घटनांचं तपशीलवार वर्णन त्यांनी केलेलं आहे आणि त्याच्या लिखाणामध्ये सुद्धा सर्व गोष्टी ह्या देवाच्या इच्छेनुसार, अल्लाच्या इच्छेनुसार होतात असं तो लिहितो. पण मोहम्मद बिन तुघलक मात्र स्वतःच्या मूर्खपणामुळे मोहम्मद बिन तुघलकाच्या कालखंडामध्ये राज्याची पडझड व्हायला लागली, त्याच्या विरुद्ध विद्रोह व्हायला लागले असं विश्लेषण तो करतो. त्याच्यानंतर सुलतान फिरोज शाह तुघलक जो होता यांनी स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं आहे. त्याला म्हणतात फुतुहात ए फिरोजशाही. आणि त्यांनी स्वतः आपण काय काय लोक कल्याणासाठी वेगवेगळ्या सुधारणा, वेगवेगळे प्रकल्प, वेगवेगळे कालवे निर्मिती केली याची माहिती तो आपल्या पुस्तकामध्ये देतो. आता याच्यानंतर या कालखंडामध्ये मध्यकाळामध्ये जो अत्यंत महत्वाचा इतिहासकार मानला जातो तो आहे जियाउद्दीन बर्णी. जियाउद्दीन बर्णी यांनी वेगवेगळ्या सुलतानाचं शासन पाहिलं होतं. जवळजवळ 9 सुलतानाचा शासनाचा कालखंड त्यांनी पाहिला आणि मोहम्मद बिन तुघलक बरोबर त्यांनी 17 वर्षे स्वतः काम केलं होतं. तर वयाच्या 74व्या वर्षी इतका सगळा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी तारीख ए फिरोजशाही हे पुस्तक पूर्ण केलं. तर आणि बलबन ते फिरोज तुघलक या सगळ्या वेगवेगळ्या शासकांबद्दल तो माहिती देतो. अर्थात आधीची माहिती काही लेखी स्तोत्रांवर आधारित आहे आणि काही त्याच्या स्वतःच्या व्यक्तिगत अनुभवावर आधारित आहे. आणि यांनी मात्र आपल्याला दिसून येतो की काही प्रमाणात का होईना कारण मीमांसा करण्याचा प्रयत्न केला आहे. दोन घटना आपसात कशा जुळलेल्या राहतात, एक घटना पुढे येणाऱ्या घटनेचं कसं कारण बनतं याची माहिती या पुस्तकामध्ये तो देताना दिसून येतो. तो राजघराण्यातील नातेवाईकाच्या विधानांचा पुरावा देतो. सुलतानाचे जे वेगवेगळे राज्यपाल आणि वेगवेगळे उच्चपदस्थ अधिकारी होते त्याची यादी तो देतो आणि तत्कालीन प्रशासनाबद्दल बरीच माहिती तो आपल्याला देतो. अलाउद्दीन खिलजी यांचा जो बाजार नियमनाचा जो प्रयत्न होता, मार्केट रेग्युलेशनचा जो प्रयत्न होता आणि तसंच फिरोज तुघलकाचं जे प्रशासन होतं याचं कौतुक सुद्धा तो करतो. मोहम्मद बिन तुघलक बद्दल त्यांनी खूप विस्तृत माहिती दिलेली आहे. मोहम्मद बिन तुघलकाबद्दल तुघलकासोबत तो 17 वर्ष त्यांनी काम केलं आहे आणि मोहम्मद बिन तुघलक बद्दल त्याच्या इतिहासाबद्दल लिहिण्याचं हे अत्यंत महत्वाचं साधन आपण समजू शकतो. त्याबरोबरच तो तत्कालीन काळातील फिलॉसॉफर, कवी, डॉक्टर, मौलवी, संत यांची सुद्धा माहिती देतो. तसंच त्या पुस्तकाचं जे प्रास्ताविक आहे तारीख ए फिरोजशाही, त्या पुस्तकाच्या प्रास्ताविकामध्ये इतिहासाबद्दलचे आपलं मत तो मांडतो आणि इतिहासकारांनी कसं वागावं, कसं लिहावं याबद्दल सुद्धा तो आपलं मत मांडतो. की तो सांगतो की इतिहासकाराचं कर्तव्य हे केवळ घटनांचं वर्णन करणं नाही, तर त्या घटनामागची कारणं सुद्धा त्यांनी शोधायला पाहिजे. तर तत्कालीन जे इतिहास लेखन झालं त्याच्यामध्ये हा एक एक्सेप्शन आहे की त्यांनी कारण मीमांसा करण्याचा प्रयत्न केला आणि कारण मीमांसेचं महत्व हे आपल्या लिखाणामध्ये सांगितलं. अतिशयोक्तीपूर्ण किंवा खोटे विधान इतिहासकारांनी करू नये. आणि तसंच इतिहासाचं जे अध्ययन राहतं त्याचा आपल्याला कसा फायदा होतो, तर भूतकाळातील घटना हा आम्हाला लोकांना न्याय करण्यास किंवा चांगला आणि वाईट काय आहे हे समजण्यास सक्षम करतो असं तो म्हणतो. जर आपल्याला अर्थपूर्ण चांगलं जीवन जगायचं असेल तर इतिहासाचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे असं तो म्हणतो. आणि इतिहासातूनच आपण महान संत, महान लोक, तत्वज्ञ
हॅलो सर.